सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्हालासुद्धा नाश्त्याला रोज रोज पोहे खायचा कंटाळा आला आहे, तर मी आज तुमच्यासाठी त्याच पोह्यापासून मस्त खमंग कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ घेऊन आली आहे। हा पदार्थ करायलाही खूप सोपा आहे, अगदी झटपट बनतो आणि चवीलासुद्धा तितकाच खमंग कुरकुरीत लागतो। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे अर्धा कप पोहे चाळून आणि स्वच्छ निवडून घेतलेत। या नाश्त्यासाठी तुम्ही जाड किंवा पातळ कुठल्याही पोह्याचा वापर करू शकता। कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण घरामध्ये वापरतो त्याच पोह्याचा इथे मी वापर केला आहे। आता हे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात, कारण आता हे पोहे मिक्सरला आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता पोहे मिक्सरला मी बारीक दळून घेतलेत, पण या पोह्याचं आपल्याला खूप जास्त बारीक म्हणजे मैद्यासारखं पीठ तयार करायचं नाही। पोहे आपल्याला रवाळ असे दळून घ्यायचे आहेत। आता हे पीठ आपण थोड्या वेळ असंच साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात। आता इथे मी 2 कच्चे बटाटे साल काढून घेतलेत। बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटे मी पाण्यात बुडवून ठेवलेत, जेणेकरून बटाटे हवेच्या संपर्कात आल्यामुळे काळे पडू नयेत। या रेसिपीसाठी तुम्ही लहान किंवा मोठे कुठल्याही बटाट्याचा वापर करू शकता। माझ्याकडे मीडियम साईजचे बटाटे होते म्हणून मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेत। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। हे बटाटे किसण्या अगोदर आपल्याला असं ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हा बटाट्याचा किस किसायचा आहे, म्हणजे हवेच्या संपर्कात आल्यामुळे हा किस देखील काळा होत नाही। बटाटे किसण्यासाठी आपल्याला बारीक किसण्याचाच वापर करायचा आहे। आता अशाच प्रकारे आपण दोन्ही बटाटे किसून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बटाटे मी किसून घेतलेत आणि छान बारीक असा बटाट्याचा किस तयार झाला आहे। आता हा तयार किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 पाण्याने बटाट्याचा किस मी अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे। धुतल्यानंतर सुद्धा हा किस आपल्याला अशा प्रकारे पाण्यात बुडवून ठेवायचा आहे, म्हणजे तो काळा होत नाही। आता इथे गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून हे जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे आहेत। आता 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालायच्या आहेत, किंवा मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता। आता 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला मिरची आणि आलं चांगलं परतून घ्यायचं आहे। मिरची आणि आलं असं चांगलं परतलं की लगेच यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि हे आपल्याला अगदी काही सेकंद परतून घ्यायचे आहेत, म्हणजे हळदीचा कच्चेपणा दूर होईल आणि चिली फ्लेक्ससुद्धा आपले हलकेसे परतले जातील। हळद आणि चिली फ्लेक्स मी अगदी काही सेकंद परतून घेतलेत आणि खूपच मस्त फ्लेवर येतो या फोडणीचा। आता लगेच आपल्याला यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। अर्धा कप पोह्यासाठी आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे, हे अगदी परफेक्ट होतं। आता लगेच यामध्ये चवीसाठी मीठ घालून मिडियम गॅसवरती या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी यायला लागली आहे। आता लगेच यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस टाकायचा आहे। बटाट्याचा किस यामध्ये टाकण्या अगोदर आपल्याला तो चांगला पिळून घ्यायचा आहे आणि नंतरच यामध्ये टाकायचा आहे। आता हा किस आपल्याला मिडियम गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटे यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। 1.5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याचा किस आपला थोडासा मऊ झाला आहे, म्हणजे 50% हा किस आपला शिजलेला आहे। आता यामध्ये पोह्याची पावडर टाकायची आणि लगेच आपल्याला 3 चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे, यामुळे नाश्त्याला चांगलं बाइंडिंग येतं। आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत, अशा प्रकारे याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ यामध्ये चांगलं मिक्स करताना गॅसची फ्लेम लो करायची, म्हणजे याच्या गाठी तयार होत नाहीत आणि पीठ चांगलं यामध्ये मिक्स झालं की लगेच फ्लेम मिडियम करून याचा चांगला घट्टसर गोळा होईपर्यंत याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ चांगलं शिजेल आणि खालीही लागणार नाही। तर तुम्ही पाहू शकता पिठाचा अगदी मस्त घट्टसर गोळा तयार झाला आहे आणि हा गोळा कढईला देखील सोडतोय, म्हणजे पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे। हे पीठ शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये हे पीठ असं घट्टसर तयार होतं। असं पीठ तयार झालं की समजायचं पीठ आपलं चांगलं शिजलं आहे। लगेच गॅस बंद करून हे पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं। ताटाला अगोदर मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे ताटाला पीठ चिकटत नाही। आता पीठ आपल्याला अशा प्रकारे या ताटामध्ये पसरवून घ्यायचे किंवा थापून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता तयार मिश्रण मी पसरवून घेतल्यानंतर छान स्मूथ करून घेतले।
आता हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटे सेट होण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं छान सेट झालं आहे. आता आपण याला कट करून घेऊयात. तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. मी सुरुवातीला याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता नाश्त्याच्या मी मस्त चौकोनी वड्या तयार करून घेतल्यात. या वड्या तुम्ही अशा देखील ठेवू शकता, पण मी याला अशा प्रकारे मध्ये एक कट देणार आहे, म्हणजे याचे 2 भाग तयार होतील आणि मग हा नाश्ता दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही मस्त कुरकुरीत तयार होईल. आता अशाच प्रकारे आपण सर्व वड्या काढून कट करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता सर्व नाश्त्याच्या वड्या मी कट करून घेतल्यात आणि खूपच सुंदर आपल्या या वड्या तयार झाल्यात. आता तुम्ही जर खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल आणि तुम्हाला या नाश्त्यामध्ये आणखीन जास्त तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही या वड्या अशाच सर्व करू शकता. खायला खूप टेस्टी लागतात. पण मी या वड्या थोड्याशा शॅलो फ्राय करणार आहे, म्हणजे वड्या मस्त कुरकुरीत तयार होतील. इथे मी गॅसवरती कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि नंतर त्यामध्ये अशा प्रकारे या वड्या सोडायच्या आहेत. आता वड्याची खालची बाजू तळून झाली की आपल्याला वड्या अशा प्रकारे अलटपलट करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. वड्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हायस्ट ठेवायची, म्हणजे वड्या आपल्या छान कुरकुरीत तळल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता वड्याला खूप मस्त सोनेरी रंग आला आहे आणि वड्या मस्त कुरकुरीतसुद्धा झाल्यात. आता तयार वड्या आपण लगेच बाहेर काढून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आपला हा नाश्ता तयार झाला आहे. हा नाश्ता करायलाही खूप सोपा आहे आणि खायलाही तितकाच खमंग लागतो. एकदा ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता अशाच प्रकारे राहिलेला नाश्तासुद्धा मी फ्राय करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता सर्व नाश्ता मी फ्राय करून घेतला आहे आणि खूप टेस्टी आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. अशा वड्या तुम्ही बनवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये याला 7 ते 8 दिवस स्टोअर देखील करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. आणि अचानक घरी पाहुणे आले किंवा तुम्हाला काहीतरी नाश्त्याला वेगळं खायचं आहे तेव्हा तुम्ही या वड्या शॅलो फ्राय करून गरमागरम सर्व करू शकता. खूप टेस्टी लागतात. तर ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एक अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.